बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? जैवविविधता. म्हणजे आपल्या आसपास बघा, आपण ज्यावेळेस पाहतो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स पाहायला मिळतात, म्हणजे वनस्पती पाहायला मिळतात, वेगवेगळे आपल्याला प्राणी पाहायला मिळतात, कीटक पाहायला मिळतात, जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात. पण डोळ्यांनी न दिसणारे सुद्धा जीवाणू इथं प्रेझेंट आहेत, आपल्या मातीमध्ये प्रेझेंट आहेत, आपल्या वातावरणामध्ये प्रेझेंट आहेत, जे कुठून ना कुठून तरी त्या पिकांना मदत करत असतात, मातीला मदत करत असतात. पण बाहेरची पिकं आल्यानंतर ते जीवाणूच मरत चाललेलं आहे, त्यामुळे तुमची माती सुद्धा मरत चाललेली आहे. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे हे अज्ञान ज्यावेळेस दूर होईल, कीटकनाशक वापरणे, तणनाशक वापरणे, तर ते न करता त्याच्याऐवजी जर भांगलन पद्धत जर वापरली तर निश्चितच फायदा होणार आहे. कारण रेसिड्यूज राहतातच. तुम्ही म्हणाल सोयाबीनमध्ये फवारण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे, सोयाबीन मरत नाही पण बाकीचं तण मरतं, ऊसामध्ये मिळालेलं आहे. पण तुम्ही जे फवारता त्याचं ऊसावरती काही ना काहीतरी रेसिड्यू शिल्लक राहतात. तुम्ही पुढे जाऊन तो ऊस खाणार आहे, पुढे जाऊन त्याच्यापासून साखर तयार होणार आहे, गुळ तयार होणार, त्याच्यामध्ये तो रेसिड्यू येतो, तो तुमच्या खाण्यात जातो, मग कॅन्सर होणं, हार्ट अटॅक येणं, ह्या सगळ्या गोष्टी चालत आहे.